धमाल कॉमेडी वेब सिरीज गावरान कॉमेडी। पकड बे बघ कसली उडवाला पतंग तुला येते का? तुमच्यान भारी येते मला. अरे का बोलालास कुंदन तर बघ एवढ्या वरी कधी गेल्या का तुझी पतंग? ह्याच्यान वर जाते माझी पतंग. का बोलालास पतंगाचा खेळ आपल्याकडून शिकते अख्खं गाव आणि तू मला सांगालास? मी माझ्याकडे शिका मग. अरे तुझ्या एवढा होतो का मी तेव्हा आपले 15 पतंग एकदाच उडत होतो. मी आता 20-25 पतंग उडीत. ए बड्या थानालय बुवा. मग तुम्हाला काय माहितीये मांजा जर बघितलं का तुम्ही माझा हा तुमचा हातच कापते असले मांजा राहते आपल्याकडे. ए मी घरी बनवत होतो माझे असं काचकूर लावून ही करून ती करून. मांजा आपल्याकडे डील घेणार आहोत. तुम्ही विकत आणत असाल मी घरी बनवत होतो घरी. का घरी बनवतो दाखव तुझे हात बघा कसले कापले. हो का हो का कुठं कापलेले आहेत ही बघ हे बघ ह्याला म्हणते ती बरं काम केलेले. आमच्या काय माहित तुम्हाला. एवढा वर कधी गेला का नाही पतंग तुझा डील दिला असतं जाते बघ. एवढं काय म्हणला ह्याच्यान वर घालतो आम्ही पतंग. का बोलालायस मामा कॅप माची कवा तुम्ही हा कॅप माची कवा. काय म्हणाले त्याला मराठी बोल म्हणा. अहो त्याने काय म्हणाले माझं भाऊ तुमच्या वर घालतोय म्हणे. ए अरे त्याला काय माहिती रे आता जो मला ती अख्ख्या गावामध्ये मकर संक्रांत आली की आपल्याकडे पतंग उडवायला शिकाय येत होते लेकर. येत असतील आधीच जमाना आलं होतं. आता काय माहित तुम्हाला खला तर माझ्याकडे ते पतंग उडवायला भया अरे कुठल्या निस्त्या भामट्या आणाले. अरे कुठला रे हे निस्त्या भामट्या आणाले बोल की. तुला काय शोभ आल्या का नाही तो पतंग बितंग उडवायला आणि करायला? अरे मकर संक्रांत आहे तुला माहित नाही का आपल्या गावात कसलं वजन आहे पतंग उडवायच्या टायमाचं. लेकरा सगळी करून आला तू बी. काय नाही उडवा म्हणलं लय दिवस झाले ते बोल की बा. जाय बँकेतून पैसे भरून ये पहिलं. बँकेत आताच उडवाल तू पतंग उडवतो का? जा किती आहे ती? 40,000 आहे इथं. लेकरावले पतंग उडवायला तुला कळतं का नाही? उडाय बो. जा लवकर, लवकर ये बा. हा. राजू ए राधा पाणी दे रे. काय बसलास? काय करू मग आता? सर आले साडी घ्यायची नाही का मला? घेतो की मग आता पैसे नाही काय नाही काम धंदा नाही कुठून घेऊ पैसे आधी साडी बिडी. मला माहित नाही 10 रुपयाला यायला तुम्हाला मला साडी घ्यायला येईल नाही का तुम्हाला? जाऊ उठा मला साडी घेऊन या जाऊ. मला काय घेणं देणं नाही. काय करू काय कळणार गेलं घरात बसलं तर बायकोची किरकिरी बाहेर गेलं तर पैसे नाही काम नाही काय नाही काय करावं की बाबा काय नाही घेतली तर काम नाही पैसा नाही काय नाही काय तर करावं लागेल बाहेर येणारच का? काय सणावर आहे काय मकर संक्रांती काय का नाही? काय नियोजन असणार आहे तुझं बी लग्न झालं नाही माझं बी झालं नाही घरी करेल ते खायचं मोकार हिंडायचं खाऊन काय दुसरं. माझ्या तर घरच्यांनी 2-4 पूर्वा बघून ठेवली तू मला. हो. तुझाच भाऊ बघणार झाले तुला. अरे मग मला बी बघाय सांग की एखादी. का माझं बघतो तू तुझ्या भावाला बघायला. बोलायला मला कामाचाच भाऊ आहेस काय की तू निसता काम बिम करा जरा बोलायला लावायचं घरच्याला माझं बी बघा म्हणायचं. बघायला होतो स्वतःच बघा लावलं स्वार्थी झाला बुवा. माझं तर करू दे आधी. अरे होईल की तुझं बी पण तुझ्या आधी माझं मोठा मी व्हायला पाहिजे. काय चाललंय काय नाही गोविंदराव बसा की. ऐका की बोला काम होतं राव काम करा काय समस्या घेऊन आली की आपल्यापाशी? ऐका की घरी काय बी नाही राशन पाणी नाही मला पैसे द्या की कसले पैसे? उसने पैसे द्या हो. हे पैसे बिशे नाहीत बुवा माझ्याकडे. ऐका की सणवार आले राव घरात काही खायला नाही बायको मरणाचं शिव्या दिल्या मला. तुमचा व्यवहार बरोबर नाही हो तुम्ही काय बी करता हो. मला सांगा अख्या गावात घोडे लावून हिंडाला तुम्ही ती बी आमच्याच घरात आला. नाही तुम्हाला पैसे दिले नाहीत का? कुठले पैसे? पैसे दिले त्या दिवशी पैसे दिले नाहीत गाईचा व्यवहार आपण सगळा क्लिअर केला. ते मला काय माहिती काय व्यवहार ते भाऊला माहिती. मग पुण्याच्याला तुमचे पैसे दिले नाहीत कुठले पैसे थांबले? तुझ्या दिलेत का काल नाही? लबाड गावात कोण नाही माणूस. मला सांगा दिलेत का नाही? पैसे दिले दिलेत करायचे का भाऊला माहिती मला काय माहिती. माझा व्यवहार फक्त त्या किराणा दुकानाचा माहिती आहे. पैसे दिलेत किराणा दुकानाचे चिकन वाल्याला कसलं करून ठेवला तुम्ही. चिकनवाल्याचे बी पैसे दिलेत तुम्हाला माहित नाही का राव? अहो पण तुम्ही कसं सगळे कारण व्यवहार क्लिअर केलेत का नाही? थोडं उशीर पण दिलेत का नाही? पण तुमच्या इकडे लबाड गावात कोण नाही हो मला त्याचा भरोसाही नाही. ऐका, हो ऐका इतक्या बरेच मदत करा ऐका घरात किती काही बी किती नाही. किती पाहिजे पैसे? 5-6 हजार रुपये द्या की. 5,000 पण व्याजाने देतो आपण असे तसे देत नाही हो बाळू सांगायला. नको बा, त्यानं दारू पिऊन पार अरे कर. नाही त्याची त्याची वेळ आपण द्यायचं काम आहे. मी दारू पिलेला दिसालो का? 20 रुपये शेकड्याला देतो दारू का? पिलेला दिसालो का मी आज? दारू तर पिल्याला दिस नाही माणूस. कधी सोडले दारू?
संक्रांतीपासूनच आजपासून सोडली दारू. मरणाच्या घरी शिव्या दिली मला. सोडला म्हणाल दारू देवा का पैसे म्हणूनच म्हणायला मी घरी काय खायला नाही, बायकोला साडी वगैरे आणायचे काहीच नाही, सणवार अजून केला हो का? नाही. त्यामुळे म्हणायला 5-6 हजार रुपये तुम्हाला काय लागते 10,000 मागा देतो पण 20 रुपये टक्क्याने देतो बघा. हा. हो बाळू जे आहे ते ओपन आहे. एवढं कुठं राहतंय का राव? आपल्याकडेच राहते घ्यायचे तर घ्या नाही तर नाही घ्यायचे. बरं द्या नाही नाही वस्तू ठेवा लागते उघड द्या का वस्तू. आता माझ्याकडे काहीच नाही की द्या मला काय करायचं? माझ्याकडे. अरे तुझा 2,000चा मोबाईल गोविंदराव त्याचं काय घेणार ते कुठेही काय गेलं तर त्याला भगार मध्ये देखील घ्यायचे नाहीत आणि त्याच्या जागी 5-6 हजार मागायला तुम्ही. आता काय करू आता सांगा बरं. नाही नाही याच्या व्यतिरिक्त अजून एखादी लागते गोष्ट. बरं एक काम करा, एवढी संक्रांत होऊ द्या, हा. तोपर्यंत मोबाईल ठेवा. हा. हे मोबाईल ठेवा. संक्रांत झाली का, संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्याला सकाळ सकाळी तुम्हाला माझ्या बायकोचं मंगळसूत्र आणून देतो मी तुम्हाला. उद्याच्या काही सकाळी कशाला देता उद्या संक्रांत आहे. मग तीच म्हणला ना, मग संक्रांत काय का, झाली- पिल्याने याला संक्रांत झाली घरात का? बिराणं. संक्रांत झाली का हा. मी तुम्हाला आणून देतो. संक्रांत झाले दुसऱ्या दिवशी मला मंगळसूत्र लागेल. तीच म्हणालो की मग मी तुम्हाला. पुन्हा मला माहित नाही मी काय बी उचलता बघ. हो. आणि मोबाईल चलते का उघडा आहे डब्बा. चालू आहे हो आता चार्जिंग. पासवर्ड काय आहे? 3415 सगळं चालू आहे. सगळं चालू आहे. बघ रे बाळा मला मी कळत नाही तेवढं. किती द्यायचे? 5,000 रुपये द्या. 5,000. पण एवढा 1 महिन्यानंतर पैसे देणार आम्ही. मला परवा दिवशी तुमच्या म्हणजे आपल्या वहिनीचं मंगळसूत्र लागेल. मला काय तसं नाही पण तुझ्यावर भरोसा नाही म्हणून मला घ्यायचे फक्त. म्हणजे काय तर वस्तू राहिली तुझी माझ्याकडे तर तू काळजी न द्यायची. मी दारू पिणं सोडले म्हणलं ना तुम्हाला. मला आता काम धंदे करायचे, पैसे कमवायचे. मला घ्यायचे का बरं फक्त माहिती का असं म्हणून काय ना कोणी बोलाय की बोलाय. मला घ्यायचे फक्त की तुम्हाला मागे टेन्शन राहावं बुवा याचे पैसे द्यावा याला आपण ही वस्तू दिली आहे ती वापस घ्यायची आपल्याला त्याच्यासाठी घेऊन आलो आम्ही. हा. मोजून घ्या पुन्हा म्हणसाल 500 कमी दिल ते. ओके चालतंय राम राम या. मोबाईल तेवढं सिम कार्ड वगैरे जा तुम्ही जावा पण मला परवा दिवशी लागेल बरं. आणि महिनाभर म्हणजे किती तारखेला आज तारीख किती आहे 15 तारीख आहे 14 तारीख आहे 14. 14 पुढल्या महिन्यात 14 तारखेपर्यंत मला पैसे लागेल व्याजासहित. या एवढा बंडल तुला कुणाकडला पैसे एवढे? पैसे आपलेच आहेत आणि कुणाकडले म्हणजे टाका पिका घातलंय अरे बाळ्या भाऊन दिले बँकेत जमा करायला. बँकेत जमा करायला सोडून त्या गोंद्याला कसं दिलं? अरे भाऊला बी तेवढं बँकेचं कळत नाही. 5,000 याचं त्याचं काय तर झालंय शाट म्हणून महिनाभराने येते म्हणून सांगायचं. त्याचं व्याज आलं की व्याज तेवढं आपण वापरायचं व्हायचे 5,000 देऊन टाकायचं भाऊला. वरच्यावर खेळायचं खर्चा बनायला तेवढेच आपल्याला पैसे माहित झाल्यावर पुन्हा कायच कळत नाही भाऊला बँकेचा व्यवहार कळत नाही. सगळं माझ्या हातात आहे बँकेचं. बुवा तुझ्या हिशोबाने चल भरलास का बँकेत पैसे? पैसे नाही का रे? गर्दीले आहे भाऊ. अरे तुला एक काम सांगितलं करत नाहीस बाबा तू. बाळू लागून म्हणतो विचारा किती गर्दी आहे बाळू? होती तिथं दुनियाची. दुनियाची गर्दी आहे जातो एक अर्ध्या 1 घंट्यानं भरतो. पैसे आहेत का खर्च काय आहे तर पैसे काय ते पट मध्ये जाऊन पैसे भर. भरतो हा भरतो हा. म्हणलं. उभं बोलत फिरू नको कुठे बी. छान असतो जरा आता. चले बाळू राजू हे राजू पाणी दे मला. आणलो का पैसे? आणलो तू पाणी घेऊन ये मला. तू का मला हलक्यात गेली का? मला माझ्याकडे पैसे नाहीत का? तुम्ही दारू का प्यायला मला
माझी बॉटल पैसे द्या. माझी दारूची बाटली का फेकली तू मला ते पैसे द्या मग मला साडी पैसे आणायची आणले आहे. ना मी तू पाणी माझी दारूची बाटली का फेकली तुम्ही दारूच प्याला आणा हे पण पैसे जा. मला साडी घ्यायची. साडी घेतो ना मग मी चल ना तू माझी दारूची बाटली का फेकली तू पण तुम्ही दारू का प्याला तू सणावाराला? माझी दारूची बाटली का फेकली तुम्ही मला साडी का मला माहित नाही मला ते इकडं नाही देणार. दे. मला व्यंजन नाही जावा तिकडे. गावात इकडं म्हणजे काय सणवार कळेल ना तुम्हाला. सोमवार तुला लय कळते हा, मला ते कळतंय. हा तुला लय कळते आम्ही येडे आहो आम्ही येडे तुला लय कळते मी बाहेर जाऊन पितो मी तू माझी दारू सांगली मी का बाहेर पैसे नाहीत का मी बाहेर जाऊन पित राहतो पाय घसरायला तिथं चप्पल वाटली कुठं टाकली बबलू लय भारी गेलं ना तिथं व्यवसायाला कुठं आता ते गेलं होतं का व्यवसाय काल अरे मी का बाई बियाव का व्यवसाय जायला मग का केलं ना बाया बघायला तसं काय अरे बाया बघत नव्हतो मी मकर संक्रांत होती त्याचं आपण सण कसा साजरा करते आपण पुढल्या पिढीला काय सांगा हे बघायला गेलतो तुला काय गरज आहे? सांगा लागते पुढल्या पिढीला माहित होणार का असं वसत होते अशी मकर संक्रांत राहते असं पतंग उडत होते सांगा आणि ती बाया बाया सांगतील ना तू बाया मध्ये कशाला चालला रे बाया लेकराला सांगा कुठं जाणार म्हणून मी गेलतो बघा म्हणलं आपण बी अभ्यास करावं काय राहते काय नाही कशाचा अभ्यास करतोस मग जाऊन बघायला तू असं टोकलं लव असं इकडे वाकून बघाले इकडे वाकून बघले मी बघायला आमच्या ना ध्यान देऊन अरे काय लग्न झाले म्हणून तिथे गेला असं गेला असं केला असं पुढल्या पुढीचा विचार करा रे त्यांना काहीतरी मार्गदर्शन ठेवा त्याच्यासाठी मी शिकायला गेलो काय अरे ना लोकांच्या बाया बघा गेल त्याचं लग्न होणार म्हणून तिथं मंदिरात बाळा सांग गेला अबे पुढल्या पिढीला मार्गदर्शन म्हणून जावं लागेल. छगन हेच होईल ना कसर लगन ओके दिन बाहेर तू तुम्ही कुणाला कुणाला छगन हा छगन अरे कुणाला कशा पायी अरे तुला कुणाला काय चर्चा रंगली काय खोटे जर दिले पुन्हा बघणार नाही मोठं बारीक अरे मी मोठा आहे तुझ्यापेक्षा मोठा असं म्हणजे काय बोलतोस का मोठा म्हणजे काय काय खोट्याचा दाडवा करीन तुला तू मी गाणं म्हणलं मी गाणं म्हणलो ना मी गाणं म्हणलो माझ्याकडे बघून काय म्हणालास मग तुला काय लागली मिरची तू माझ्या घरात केलास तू बी केलास माझ्या घरात तू माझ्या घरात केलास गोविंदराव काय मी याच्याकडे करीन तू बसलास का मग त्याच्याकडे करत होतास तू तुला काय घेणं नाही तुला तुला माझ्याकडे हात काय केलास तुला मिरची लागायचं कारण काय तू डायरेक्ट माझ्याकडून बोललेलास मला म्हणलेलास अजिबात नाही तू नाव लिहिलंय त्या गाण्यावर तुझं गाव नाव नाव लिहिलंय आम्ही नाचता गाणं म्हणल्या म्हणलं आज मी गाणं आहे, आपण मार्केट मध्ये गाणं आहे. कोणतं ते बाळ्या सागर यांना ठोके खातील वगैरे माझे आजच्या पाय म्हणजे अजून कित्येक जातील थंड्या अजून हिंडवला आलाय संड्या मग अरे सगळं 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 ह्याच होईल कसं लगन कसं नाव गुजराती गाणे काय बोलला आता? मला बोलला मला. किती थंड्या अजून किती दिवस राहणार संड्या चालल्या थंड्या किती दिवस राहणार संड्या अरे तू जवळ आहे का बघ पहिले तू माझ्या गालाला. माझं जमलं झालं तुझं बाबा झालं का काय बिराल माहिती आहे का बाबा माझं लग्न होऊन आलं मला पोरगी बघा झालं तुला बोलून तो झालं
मला. कुंकू लावणार आहे, कुंकू. तुझं काय झालंय संडे? छगन आता चापड देता बरं गोविंदराव पहिल्या सांगा. मोठा बी असला तरी बी चापड देता. मोठा बी असला तरी बी चापड देता. हिशोबाच्या बाहेर राहिले. तुझ्या भावाला भेट ना, तू कोण आहे? तीच सांगाला भावाचं सांगू मला. हिशोबाच्या बाहेर राहिले. हिशोबाच्या बाहेर म्हणजे काय? त्याला सांग रे. तीच सांगाला. पुन्हा छोट्या तुला बघणार नाही बारीक मोठं. चिंट्या त्याला सांग. काय त्यांना काय सांगतो सांगणार आहे मला? बोल, बोल. मला भिडायले ना, मला भिडायले डायरेक्ट बोलायला चिंट्या तू बी ध्यान कर. डायरेक्ट बोलायला. अबे चड्डीत होताच बे तू. त्याला सांग मी डोके तुला पुन्हा मागलं पुढलं बघणार नाही चिंट्या. जाऊ दे की तुला काय एवढं आवडतं? अरे गाणं म्हणाला आम्ही. डायरेक्ट माझ्याकडे हात करून बोलाय दोघांच्या दोघं. अरे नाही बबलू, तसं नाही ती. गाणं निघाले बोलू नवीन म्हणून म्हणलं गाणं आम्ही. निघाले. त्याच्या ए कशाला बुवा, लागला? ती जाऊ दे मला तसं काय घेऊन देणं नाही. हा. ती होईल नाही तर होईल. माझ्या पैशाचं काय झालं? कशाचे पैसे? पैशाचं काय झालं इकडे बोल. देता येईल की मग काय काय देता येईल? बुडवतो का मी पैसे? बुडवायचं चिंट्या? म्हण नाही देणं काय मी कोणाचे पैसे बोलणं बुडवतो काय का? होतं गोविंदराव बोलणं काय होतं? बोलणं काय होतं? काय होतं बोलणं? काय होतं बोलणं? दुसऱ्या दिवशी काय आणून देणार होत तुम्ही मला? मंगळसूत्र दिलं का? मग देता येईल की मग राव काय हो, काय काय देता येईल असतं ते? ते? पैसे देतो ना तुला, तेवढं काय मंगळसूत्राच्या मागे लागलायस तू? नाही नाही व्यवहार पाहिजे. व्यवहार म्हणजे काय? व्यवहार घेऊन पाहिजे. झालं- घेऊन झाले हो, अरे, ऐक, अरे, किती रुपये लागले ना? ऐक ह्याचे घेतले मी संक्रांतीच्या एक दिवस अगोदर याचे पैसे घेतले. काल संक्रांत झाली, आज दुसरा दिवस. बरोबर आहे. ह्याला काय म्हणलं, माझ्या घरात काही नाही म्हणलं, 5,000 रुपये दे उसने. हे ना मला व्याजानं पैसे दिले. गाणं. ते बाकीचं बोलणं मला. व्यवहाराचं काय होतं? पोलिसांनी मी दंगे आ- कम पडलेत कम काय? पडले अजून खात्यात काही घेणे वाटायले व्याजाला म्हणजे व्याजानं पैसे दिला. गावात व्याजानं पैसे फिरवायला का तू? 2000 व्याज झाले व्याज दे पहिलं. 2 दिवसाचे 2,000 व्याज. ह्यांच्या का बापाने 20 ठेवले रुपये का? टक्क्याला पैसे दिले त्याला मी. हा भाऊ, ह्यांना पोलिसाची हवा कंपनी आज देऊ लागते लावा. येताना तर हात पाय जोडला तर गोविंदराव घरात मला खायला नाही ही नाही ती नाही दिलं तर अशी उपकार येताना केला म्हणजे होता. काय मग काय तू एवढं व्याज लागतोस का? बोलणं काय होतं बाळू तू समोर होता. तू होता समोर. हा, येतं. मग काय 2 दिवसात 2,000 रुपये व्याज कुठलं होतं ती? 2,000 रुपये सांगून व्याज? केलं होतं ना. 20% न सांगता केले का? सांगून केलं सगळं. मला सगळं मान्य आहे. मी तुमचे असे- भाऊ पैसे देतो. आता तुम्हाला काय कळतं का? ती पिऊन माणूस राहतोय. तुम्हाला तर काय, तुम्ही अक्कल आहे तुम्हाला जरा थोडीफार? शापी चालतं ह्याच्या पुढे मी दारू पेणार राव म्हणलं. आम्ही दारू सोडला संक्रांती दिवशी दारू सोडला. मला माहित नाही पैसे पाहिजे पहिलं सांगा राव. नाही तर मी घरी नाही जावं. मी दिना करता बघा, अख्ख्या गावात दिना करता. कुठे यायची ये मला घेऊन दिलं नाही. सांगितलं चिंट्या माझं नाच करली. पहिलं अख्ख्या गावात दिना करता बघा पहिलं सांगा. माझे पैसे पाहिजे मला. बघा काय काय झालं? काय तुम्ही बसा. पैसे घेतले दिना झाले. तू भाऊ ए भाऊ हे जे काय वांदे बघ बरी. काय म्हणतो? काय माझ्या मागं पैसे घेतले कुठं मला लावलंय? दिना झाले. वरून आगाव बोलले मलाच. मी सांगतो काय झाले. सांगा पलीकडे. काय झाले माहितीये का? ह्यांनी आपल्या गावामध्ये याजाने पैसा फिरवाले. बरं कोण फिरले? व्याजानं नाही त्याने स्वतःच म्हणला मला काय व्याज घ्यायची तू घे. फिरवाले. मी व्याजानं मागितलं कोण नव्हतं. घेतलंय? एक जण ऐकू द्या. गोविंदा सांग काय झालं. मी ह्याच्याकडे संक्रांतीचे एक दिवस अगोदर गेलतो. घरी काय नव्हतं, बायकोनं माझ्यासोबत भांडणं केलं. मग घरात काही स्वयंपाक बिपाक काही नव्हतं, साडी बिडी घ्यायची होती बायकोला. म्हणून मी म्हणलं भाऊ 5,000 रुपये दे मला. मला काय घरामध्ये काही सण बिन करायचे म्हणलं. त्याच्याकडून मी 5,000 रुपये मागितलं. हे म्हणलं माझ्याकडे 20 रुपये शेकड्यानं पैसे आहेत. बरं अहो तसं झालं ना भाऊ. त्याने अर्ध पैसे मागायला. मला शापी पैसे चालतं. दे. मला ए, पैसे 2 दे. मिनिटं थांबा. मी 2 सांगायला मिनिटं. नाही. नाही, मला नाही, कळत नाही लावू, का? लावू, सांगा. अरे, एक एक जण लावू, बोला लावू, रे. सांगा ना तुम्ही. बघा एक जण बोला. आमची बी बाजू ऐका. ह्याच ऐकायला तुम्ही. बोला 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 सांगा. हे आणि ते दोघं होते. कोण तू बोला? सांग रे इकडे. माझ्या समोर इकडे. हो, माझं ऐका ना. मी सांगा ना, माझं ऐका. पुढं कर, मोठं कर. थांब, थांब, ए, थांब, थांब. काय झालं रे? काय झालं म्हणे? माझ्या समोर येऊन 20 रुपये शेकड्यान पैसे घेऊन गेले. शेकड्यानं पैसे कोण मागितले व्याजानं? त्याने उसने मागितला. व्याज कोण म्हणलं होतं? उसने नाही व्याजानं घेतले. व्याज नाही. आपल्या गावात तुम्ही व्याजाचा धंदा चालू केला का? अहो तसं नाही. व्याजाचा धंदा चालू केला का तुम्ही? अहो भैया, मला तर माहित नाही. अहो भैया दिना झालतो. हातपाय जोडला. माझ्या घरात अरे खायला घरात- काहीच मला नाही. सांग, तुझे पहिले जे पैसे दुकानाचे बिकाने देऊन दिलं का नाही त्यानं माघारी? हा. दिलं 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 दिलं. दिलं थोडे थोडे असणार दिलं दमाने दिलं पण त्यानं दिलं दिले का नाही. पैसे तुमचे? नाही दिलं दिलं उसने मागा तर तुम्ही डायरेक्ट त्याला व्याज लावता. व्याज नको दिलं का? ते नाही मला व्याजानच पाहिजे म्हणाले त्यानं. म्हणलं का तसं? उसने म्हणलं होतं भाऊ. बरं म्हणलं काही अरे. खरं बोल राव. अजिबात खरं बोल. बोलत नाही राव. पैसे हे चला रे, पोलीस स्टेशनला गुन्हा घालायचं नाही. चला ए, चला. यार, थांबा रे ऐका ऐका बाया काय मग थांब व्याज रे. व्याजानं पैसे देता बरं. ए कसं पैसे मागितले? कोण मागितलं तुला? व्याज कोण म्हणलं होतं? उसने मागितले होते राव व्याज मी. ह्यानेच म्हणलं ना उसने माझा. ए बाळ्या, ऐकला का? बघित भाऊ होतं. नाही 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 तुला कळतंय का नाही रे काही व्याजाने पैसे देतस का गावामध्ये? त्यानं मागायला तर व्याजान दिवस लागला. तू पुढे ये. तू पहिले काय बोलत होता उसने मागायला म्हणलं
तुला म्हणाल तर घ्यायचे तर घे घ्यायचे तर घे, पैसे नाही तर निघ म्हणलं होतं इथून. हा. अरे मी तू पैसे कशाला मागितलं? मला द्यायचे पैसे मागायला. हो तुम्ही नव्हतं राव, तुम्ही मला गेलतो ना माहित- तिकडे. ऐका, मी म्हणलं मला तुम्ही नव्हतं, मी घराकडे येऊन ए, गेलतो. मी म्हणलं मी असं तसे पैसे देत नाही, मला काय तर ठेवून दे. तुझा काय भरोसा बाप येऊन कुठे भेटवाडशील पुन्हा दिल नाही म्हणून उठवशील. तुझी काय तर वस्तू दे. मोबाईल ठेवून गेला मोबाईल घेतलीच मला काढून. जरा उसने माग द्यायची ना, मोबाईल ठेवून घेतला साहजिक गोष्ट आहे. हा व्याज एवढं मागायचं का? किती व्याज मागायचं? 2,000 रुपये मागायचे, 2 दिवसाचे 2,000 दोन दिवसात 2,000 रुपये व्याज. कुठून फेड चाल कुठून अरे फेड चाल? कशाला व्याजाने पैसे द्यायलास तू? अहो मी मनानं दिलं नाही तर ना मागायला तर भया. त्याला कशाला सांगून माझ्याकडे यायचं सांगून दे, तू? 2 दिवसात 2,000 रुपये व्याज राहते. मग सांगून तेवढं व्याज सांगून चला दिले पुढे की. चला. अरे कशाला पोलीस स्टेशन आणखी? 2 दिवसात 2,000 रुपये व्याज घेतो. म्हणजे दोघांना पहिले. दोघांना बी काय सांगितलं. गाड्या फुकट दोघांना बी फटके दिले लोक. अरे अरे माझ्याकडे बोलू थांब रे जरा. खरं सांग, हे ह्याचंच नाही का पहिले तू खरं सांगणार का तुझं काय झालंय बाया, सांग बरं खरं खरं. इकडे बाहेर ये, चल इकडे. ह्यानेच पुन्हा व्याज लावायला त्याला पैसे तर द्या. ए, बाळे. तू कशाला व्याज? तुला याला- कुठले- कुठले पैसे दिलेस तू? ए थांब, पैसे कुठले दिले तू? कुठले दिलं पैसे पैसे कुठले दिलेस तू? पैसे भाऊ ते बँकेत द्यायला दिले ते. अरे तू माझेच पैसे गपचूप तू कुणाला विचारून काम करायलास तू? अहो तेवढेच येतील एक्स्ट्रा पैसे म्हणून. कशाला तुला म्हणलो का मी दे म्हणून? हा कशाला दिलंस तू व्याजाने पैसे? काही बी 2,000 मंगळसूत्र मागाले. मग तुला लाज वाटत नाही का? मी मागाय नाही त्यानं आणून देतो. मी मोबाईल वर होत नाही, अजून काय तर दुसरी वस्तू दे. मंगळसूत्र बायकोचं तिला मंगळसूत्र यायला देतो बायकोचं. मला. अरे तुला आगाव शानपणा कोण कर म्हणलं ती सांग मला पहिलं. 2 दिवसात 2,000 रुपये व्याज. ह्याला टोपार पहिले ही अरे ह्यानं काय एवढं मोठं व्याज लावले त्याला पुन्हा याची संगत गुण बेकार आहे, दोघाला फिरतो नको. त्याला सांगायला मी तुला काम करचं बघ म्हणून तू दुसरेच काम करायलास. हा तर चुकल्या देखील कळालं का? माफी देखील मागणार झालं, चुकलं देखील एवढं. अहो भया तसं नाही, माझी चुकी काय काय माहिती चुकलं आहे किती? का? चुकलं व्याजाने किती? पैसे देतात काय का? अहो, मला व्याज घ्यायचं नव्हतं हो. माझी मुद्दल बी आलं की पुन्हा घेणार होतो, पण ती मुद्दल बी अरे देत पण नाही माणूस. मुद्दलचं तू तुला आगाव हो, शानपणा कोण कर म्हणलं? हो, किती बुडू नको. मला घेऊन देणं नाही. मी पोलीस चौकी जाणार आहो. मी गोविंदराव थांबा जरा, मी हाव की हो मला लय पत्ता पाडले रो. मुद्दल जे आहेत तेवढं. आहे तेवढं मुद्दल. पैसे देऊन मी टाका. देतो ना, देतो. मी कुणाची मी ठेवून मान्य- घेतलं? ऐका मी मान्य करतो, मी व्याज मागणं चुकीचं आहे त्याला. पण व्याज कशामुळे मागतो माहिती आहे काय ना? ते व्याज आधी मुद्दल बी दिला, मी तिथंच थांबणार होतो. हिने रुपया दिला नाही, 2 दिवस झाले पैसे. मंगळसूत्र मागायला, मोबाईल मोबाईल घेतला. माझा मोबाईल बहिणीच्याकडे आहे. मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल बहिणीच्याकडे आहे. कुठे आहे रे मोबाईल? घरी आहे का इथं? घरी ठेवला. तुला न विचारता आगाव दिला शानपणा नाही, करणं गणपती म्हणून दिला. सांगायला लागला मी. त्याला 10 वेळेस सांगायला मी, करू नको आगाव शानपणा मला विचारल्याशिवाय करू नको म्हणतो. अडचण आहे म्हणून मागितलं होतं त्यानं. कुणाची बी अडचण असते, कुणाची मजबुरी असते, तसं करायचं नसतं. बरोबर आहे. मला सांग, हे तू जवळ आहे त्यानं जवळ आहे, त्याच्या काही तर कामाला गरीब पडत माणूस नाही. आहे, अहो, दुसरं काय नाही, अख्ख्या गावामध्ये घोडे आम्हालाच लावत फिरते, आमच्याच घरादार लावत फिरते. हिने पैसे देईल का नाही बाबा, म्हणून मी केलं होतं. पैसे ठेवले का तुमच्या कधी? पैसे ठेवत नाही ना. अहो पण गरीब आहे ते. आता घोडे मी दिला, लावले. तुम्हाला वापस कधी देणार? त्या टायमाला दिलं तर बरोबर वाटतं. कधी बी दिलं तर कसं होतंय? किती दिवसांनी देतो मला? मी 1 महिन्यानं म्हणलो होतो. 2 दिवसात तू 2,000 रुपये. 2,000 मी 1 महिना असं म्हणलो कसं होतो. म्हणालास रे? हो, मला नाही तर येऊन आगाव बोलायला लग्नाचा बोलायला म्हणून मी म्हणजे म्हणलं माझे आम्ही- पैसे दे. आम्ही इथं मजा कशाला मस्ती बोलून देणार? करायला. त्याच्या बदल्यात तुझा अशा भाऊ वस्तू काय लावायची लग्न का? करते तुझं, तू संडास म्हणलं का? तू असले बोलले मला येऊन. बोला, हो का, बोला. ही ना चालेल माझ्या समोर ही मुद्दा मुद्दा. काय काय नव्हतं. ह्यानी काय नाही म्हणले, हे नाव झाले. माझ्याकडे होतं गुरु म्हणलं, कुणाला राग येत नाही. त्या भावाला काय कळत नाही बाबा. तुझा भाऊ पार बिघडला. काय पिसाळा नाही, आहे नाही. तुझा वरती. लग्नाला धरून नाही याला नाही, याला नुसतं घरात त्याच्या बाहेर कोट्याच्या बाहेरच काढायचं नाही आता याला. आहो तिथं त्या मंदिरात जाऊन कॉल बाया बघाले. अरे बाप रे. हो रे. लग्नाचं पडलं की नाही तेवढं राहिले कटाळ्या या गावात एक फोन ना. हेला काय नाही? लोकांच्या बाया वगैरे लगायचं उघड्यावर पडल्यात का? अरे हा? उघड्यावर कळलं पडल्यात गेलं याला. लोकांच्या बाया. बस खाली तू इथं. इथं बस गप. लोकांच्या बाया वगैरे ना. गपची बस. तोंड बंद कर. अहो तसं नाही, मी तू चल घरला उठ. तू लई बोललो तू बिला ये बाबा, घरला. चल घरला. कुठे बी माझं रे तोंड ठेवून गेलास ना काय नाही. डोकं खराब करू नको. ही दोघंही भावातले नाही तर. कापून आता टाकेन बी. ह्याला बसलं. उठ, 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 इथून. मी. उठून आमच्याकडून. जाय तू. उठून लाथा घालतो बघ त्यानं मी. एवढं मोठं व्याज घेऊ लागलो बुवा, मी काय करू? या चिंट्या, व्याजाचा पैसा चिंट्या, कोणाचा मी घ्यायचा काय नाही, म्हणलो? द्यायचा नाही. मी काय म्हणलो घरदार करू नको. जा. आमच्याकडे ना, दिलं का आम्ही दिलं असतं. मला लय बेकार. त्याच्याकडे गेला ह्यानं बी. केला गरज पडली म्हणून घेतला. त्याचं व्याज जावं चिंट्या, तुला बी अक्कल आपण बसली. गरीब अरे माणसं ह्यानं राव. 10 पिऊन पैसे देऊ नको म्हणाल तरी ह्यानं 10 पिवले बघा आज एवढं मोठं. अरे, मला माझ्याकडे पैसे नव्हते राव, घरात राशन चल नव्हतं, घरला. बायको सण बिन करायचा होता. त्याला सुद्धा बरं केलं. आणि ह्याला आपल्याजवळ घेऊन खायला. बुवा, मी काय केलं तुझं नव्हतं, तर आपल्या त्यानंच केलंय. व्याज लागून बिघड नको. त्याच्या नादी त्याच्यानं लागून केलं ते तुझं व्याजाचं लग्न व्हायचं नाही. कुठे गेलेत की बाहेर असं दारू प्यायचं सणासुदीचं. अहो ना मी. बघा आले बघा दारू पिऊन आले बघा.
आलं की ग बाई तुझा नवरा आला की बघ. अरे बाबा काय करावं तुला. अरे बाबा नीट राहत जा की बाबा. सोन्यासारखी बायको भेटली या. ते चुडे लय महागाचे आहेत ते. तसले देऊ नको. हं, शेजारी नाही ते. हं. अरे तुझं बाबा काय? तुझ्या मायनं काय तुला संस्कार शिकविले का नाही. माझ्या मायने शिकवले. येड करून ठेवलंय तुला असं एवढं मायनं. माझी माय आहे ती. हा, तुझं काय असं येड्यावनी कसं वागावं रे. फक्त सोन्यासारखी बायको भेटली या. लोकांच्या घरातले घेऊन जातात तू. हं. तुझं देऊ नको देत जाऊ. चल माझ्या बी घरला तुला देते माझं बी. नको देऊ मला गरज नाही. माझ्या घरात काय बघ. हा चल 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 देते तुला. चल चल वागा. असं दारू पिऊन ये रे. नीट राहावं. सोन्यासारखी बायको भेटली या. लोकाला बायका भेटणार आता. तुमचा नवरा नाही का पे? आमचा नवरा पेतय मग पण असं तुझ्यासारखं का बायको लेकरं सोडून हिंडतय. मी माझी बायको बघा. मी तुझा नवरा काय बघतोस मला काय बायको चिंता नाही. काय बघायला खरं. हा आलेल्या तुला काय कमी पडले? आलेल्या माणसाच्या तुम्ही भांडण लागायला का माझ्या घरात? आलेल्या माणसाच्या अपमान. माझ्या घरात भांडण लागायला का तुम्ही? तुझ्या मायनं असं शिकवले का. मग माझी माय शिकवल. माझी माय बघल. तुमचं काय? आमच्या घरात तुमचा संबंध काय? घरला आलेल्या माणसासंग असं अपमान करायला शिकले का बरं. आमच्या घरात काय तुमचं काम? चल का बाई जाते मी माझ्या घरला. ह्याच्यासाठी बोलीस का. जा हा जा घाला चप्पल. निघा. बघा तुमचं नवरा. हा? बसा. नका बाई त्याला सांभाळ. त्याला सांभाळ. जा तू चप्पल येतो का तेव्हा? त्याच्या मायला जमलं काय पाठवून दे माझ्याकडे. नाही पाठवलं. जा दे पाठवून त्याच्या मायला नंतर पाठव बापाला माझ्या माझ्याकडे. मायला कुणाच्या घरी. हा. दे पाठवून. या गावपणा इथं लोकांचे धंदे इथं आमच्या दारात गेला. तुला कळत नाही का? लोकांच्या बाया इथं दारात बोलवायला. हा म्हणेन मी. अगं धंदे करू नका. मला उशी दे. मला झोपायचे उशी दे.